4 जून 2024ला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे। एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी हॅट्रिक करण्याची शक्यता जास्त आहे। 19 एप्रिल पासून मतदान चालू होईल। 98 कोटींपेक्षा जास्त मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मोदी सरकारची हॅट्रिक झाली तर मार्केटमध्ये खूप मोठी तेजी येईल, पण अपेक्षित निकाल नाही लागला तर मात्र शेअर मार्केटमध्ये हाहाकार पाहायला मिळेल। 2004 मध्ये काय झालं होतं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। 1995 ते 2004 दरम्यान निफ्टीमध्ये 1000 ते 2000 पॉइंट्स अशी वाढ झाली। 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान होतील अशी मार्केटला आशा होती, मात्र निकाल लागला आणि मार्केटला धक्का बसला। 2000च्या वर ट्रेड करणारा निफ्टी अवघ्या काही दिवसात 1300च्या खाली आला आणि 10 वर्षात कमवलेल्या प्रॉफिटपैकी 70% प्रॉफिट काही तासात नाहीसा झाला। आता मागच्या 5 वर्षात स्मॉल कॅप गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमवलाय, मात्र 2004 सारखाच धक्कादायक निकाल यंदा लागेल का? जर असा अनपेक्षित निकाल लागला तर काय करावं? ही जोखीम कमी करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये धक्कादायक निकाल लागेल का अशी भीती माझ्यासह अनेक स्मॉल कॅप गुंतवणूकदारांच्या मनात आहे। यामागे नक्की कारण काय आहे ते आधी समजून घेऊया। 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसला अनुक्रमे 26.53 आणि 28.55% मतं मिळाले होते। या दोन्ही वेळेला काँग्रेसचं सरकार होतं। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलं, मात्र 2014 मध्ये सत्ता बदल झाला। भ्रष्टाचार आणि महागाई या दोन मुद्द्यांवर लोकांनी काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचलं। त्यावेळेला भाजपला 31% तर काँग्रेसला 19.31% मतं मिळाले। 2019 मध्ये भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली, त्यांना 37.7% मतं मिळाले। पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे काँग्रेसला 2014च्या तुलनेत 2019 मध्ये जास्त मतं मिळाले होते, म्हणजेच काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली होती। याचा दुसरा अर्थ प्रादेशिक पक्षांचे मतं कमी झाले आणि त्याचा फायदा भाजपला झाला। आता सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंटवर आपण लक्ष देऊया। काँग्रेसला साधारण 27% मतं मिळाले तेव्हा त्यांनी 2004 आणि 2009 मध्ये सरकार बनवलं होतं। आता जर यावेळेला 7 ते 10% लोकांनी, ज्यांनी 2019 मध्ये एनडीएला मतदान केलं होतं, त्यांनी जर एनडीएच्या विरोधात मतदान केलं तर काय होईल? तर सगळी गडबड होईल, अनपेक्षित निकाल लागेल आणि शेअर मार्केटमध्ये काय होईल त्याचा विचार करणंही अतिशय अवघड आहे। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न की हे 7 ते 10% मतदार ज्यांनी 2019 मध्ये मोदींना मतदान केलं होतं ते इंडिया आघाडीला का मतदान करतील? कोणाला मत द्यायचं हे ठरवताना मतदार अनेक गोष्टींचा विचार करतात। यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक फॅक्टर्सचा समावेश असतो। राम मंदिर आणि आर्टिकल 370 सारख्या गोष्टींचा एनडीएला फायदा होईल, मात्र ज्या आर्थिक फॅक्टर्सचा मोदींना 2019 मध्ये फायदा झाला होता त्याचा फटका त्यांना 2024 मध्ये बसण्याची शक्यता आहे। ज्या 3 आर्थिक फॅक्टर्सचा विचार करून मतदार कोणाला मत द्यायचं ते ठरवतात ते फॅक्टर आपण समजून घेऊया। सगळ्यात पहिला फॅक्टर आहे व्याजदर। भारतातल्या मध्यम वर्गातल्या अनेक लोकांचे अनेक प्रकारचे लोन चालू असतात। होम लोन, कार लोन आणि इतर लोनवर अनेक नोकरदार लोकांच्या पगाराचा 20 ते 50% हिस्सा खर्च होतो। 2014 ते 2020 दरम्यान आरबीआयने रेपो रेट 4% कमी केला होता, त्यामुळे ईएमआय कमी झाले आणि लोकांच्या हातात पैसा शिल्लक राहत होता, त्यामुळे मध्यम वर्ग खुश होता। त्याचा मोदींना 2019 मध्ये फायदा झाला। पण आता 2019 ते 24 दरम्यान रेपो रेटमध्ये 2.5%ची वाढ झाली आहे। अचानक ईएमआय मध्ये वाढ झाल्यामुळे लोकांचं बजेट पूर्णपणे कोलमडलंय। याचा राग मतदान करताना लोक काढतील का ते पाहावं लागेल। आता दुसरा फॅक्टर आहे बेरोजगारी। 2020 मध्ये कोविड आला आणि सबंध जगाला त्याचा फटका बसला। कोविड नंतर के-शेप रिकव्हरी आली, याचा अर्थ काही लोकांच्या उत्पन्नात खूप मोठी वाढ झाली तर काही लोकांच्या उत्पन्नावर कोविडचा नकारात्मक परिणाम झाला। 2014 मध्ये बेरोजगारीचा दर होता 5.44%, हा रेट 2019 मध्ये 5.27 पर्यंत खाली आला। अर्थातच बेरोजगारी कमी झाल्यामुळे लोकांनी मोदींना भरभरून मतदान केलं, मात्र हाच बेरोजगारीचा दर आता 6.57% वर गेलाय। 2023 मध्ये तर हा दर 8% वर गेला होता। एवढंच नाही तर जीडीपीच्या तुलनेत घरगुती कर्जाचा आकडा नव्या उच्चांकावर पोहोचलाय, तर भारताचा नेट सेव्हिंग्स रेट 47 वर्षांच्या निच्चांकावर आलाय। याबद्दलची नाराजी मतदार मतदानाच्या रूपात व्यक्त करतात का ते पाहावं लागेल। तिसरा आणि महत्त्वाचा फॅक्टर आहे महागाई।
पेट्रोल, डिझेल आणि CNGच्या किमतींमध्ये 2014 ते 19 आणि 19 ते 24 दरम्यान किती वाढ झाली ते जाणून घेऊया. 2014 मध्ये पेट्रोलची सरासरी किंमत होती 75 रुपये. 2019 पर्यंत ही किंमत वाढली नाही. हा रेट 75 रुपयेच होता. मात्र 2022 मध्ये आपण 1 लिटर पेट्रोलसाठी 120 रुपये मोजत होतो. सध्या 1 लिटरसाठी सरासरी 104 रुपये मोजावे लागतात. 2014 ते 19 दरम्यान डिझेलची किंमत 65 रुपयावर स्थिर होती. मात्र 2022 मध्ये 105 रुपयाचा उच्चांक नोंदवल्यानंतर डिझेलचा रेट आता 90 ते 95 रुपयाच्या रेंजमध्ये आहे. हाच प्रकार CNG मध्येही पाहायला मिळतो. 2014 मध्ये 1 किलोसाठी 44 रुपये, 2019 मध्ये 50 रुपये आणि आता 1 किलोसाठी 75 ते 80 रुपये. याचा अर्थ 2014 ते 19 दरम्यान 15% वाढ झाली, तर 2019 ते 24 दरम्यान CNGच्या किमतींमध्ये 50% वाढ झाली. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की हे वाढलेले EMI, बेरोजगारी आणि महागाई या 3 आर्थिक फॅक्टर्सवर जर 7 ते 10% लोकांचं मतपरिवर्तन झालं तर अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागू शकतो. मोदी पुन्हा एकदा निवडून यावेत, त्यांची हॅट्रिक व्हावी आणि शेअर मार्केटमध्ये अशीच तेजी चालू राहावी अशी एक गुंतवणूकदार म्हणून माझी इच्छा आहे. मात्र या आर्थिक गोष्टींचा मतदानावर परिणाम होणार हेही तितकंच खरं आहे. जर NDAचं काठावर बहुमत आलं किंवा त्यांना बहुमतच मिळालं नाही तर तेजीला ब्रेक लागेल. स्मॉल कॅप गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतील. ही आपल्यासारख्या गुंतवणूकदारांसाठी खूप मोठी जोखीम आहे. काय होईल ते आत्ता सांगता येणार नाही. मात्र क्रॅश आला तर काय, याचं उत्तर आपल्याकडे असायलाच पाहिजे. यासाठी आपण 2 स्ट्रॅटेजीजचा वापर करू शकतो. आपल्या पोर्टफोलिओची सध्या जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्या 50% रक्कम क्रॅश आला तर गुंतवण्याची आपल्याला आत्तापासूनच तयारी ठेवावी लागेल. त्यासाठी आपल्याला पैसेही जमवावे लागतील. समजा आपला पोर्टफोलिओ आहे 1 लाख रुपयाचा आणि मार्केट जर 50% खाली आलं तर आपल्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू होईल 50,000 रुपये. त्यावेळेला जर आपण आणखी 50,000 रुपयाची गुंतवणूक केली तर जेवढे शेअर्स आपल्याकडे आहेत त्याची इक्वल क्वांटिटी म्हणजे आपली क्वांटिटी आपण डबल करू शकतो. आता दुसरी स्ट्रॅटेजी आहे निफ्टी पुट ऑप्शन खरेदी करण्याची. ज्यांचा पोर्टफोलिओ 5 लाखापेक्षा जास्त आहे ते गुंतवणूकदार 500 ते 1000 पॉईंट आउट ऑफ द मनी पुट ऑप्शन खरेदी करून पोर्टफोलिओ हेज करू शकतात. या पद्धतीने आपण रिस्क मॅनेज केली तर निवडणुकांचा निकाल काहीही लागला तरी आपल्याला फायदाच होईल.